नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यावर्षी 2026 मधले 19 एप्रिलला रविवारी आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या दिवशी हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. पण अक्षय तृतीया दिवशी काही गोष्टी आपल्याला करणं टाळायच्या आहे. बघा, काही ज्या तिथी असतात, ज्या शुभ तिथी असतात, ज्या वर्षातनं एकदाच येतात, त्या दिवशी अनेक गोष्टी केल्या जातात, अनेक कामं केल्या जातात, अनेक उपाय केला जातात. पण या दिवशी असे शुभ दिन काही गोष्टी टाळणं देखील खूप महत्त्वाच्या ठरत असतं. तर याच्याप्रमाणे बघा, अक्षय तृतीया दिवशी ज्याप्रमाणे आपण अनेक शुभ काम करत असतो, ज्याच्याप्रमाणे आपल्याला काही कामही करायचे नाही. आणि यामध्ये बघा, अक्षय तृतीया दिवशी आपल्याला आपल्या घरातली या 3 ते 4 वस्तू चुकूनही कोणालाही द्यायच्या नाही. बघा, या वस्तूच्या महत्त्व आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये खूप जास्ती आहे. यामुळे नाही ना न विसरता या गोष्टी समजून घ्यायच्या आहे. तुमची घरातली या 3-4 वस्तू चुकूनही कोणालाच अक्षय तृतीया दिवशी द्यायच्या नाही. अक्षय तृतीया दिवशी लक्ष्मीच्या पूजन केलं जातं. आपल्या घरामधल्या लक्ष्मीने अखंड वास करावे. आपल्यात आहेत त्या समृद्धीमध्ये, वैभवमध्ये दिवस दिव सं दिवसो दिवसोदिवस वाढ हवे, यासाठी अक्षय तृतीया दिवशी लक्ष्मीच्या, कुबेरांच्या पूजा केलं जातं. बघा, असे म्हटलं जातं अक्षय तृतीया दिवशी अत्यंत महत्त्वाचं असतं आणि जी कोणती आपण कामाच्या सुरुवात अक्षय तृतीया दिवशी करतं तर ते काम कधीच थांबत नाही. यामध्ये नेहमीच आपल्याला यश मिळतं. ह्याच्याबरोबर जे काय धनसंचय आपल्याला असतं तर त्यामध्ये देखील वाढ होत असतो. म्हणूनच अक्षय तृतीया दिवशी अनेक शुभ काम केलं जातं. याच्याबरोबर सोना, चांदी, मौल्यवान वस्तूच्या खरेदी केलं जातं. कारण असे मौल्यवान वस्तू खरेदी करून जर आपण घरात आपण आणलं तर साक्षात लक्ष्मीची घरामध्ये आपल्या आल्यासारखं समजलं जातं आणि यामुळे आपल्याला धनसंचयमध्ये अधिकाधिक वाढ होतं जातं, आपली प्रगती होत जातो. यामुळेच बघा, अक्षय तृतीया अत्यंत महत्त्व आहे. यामुळे या दिवशी आपल्या घरातली काही वस्तू ज्या आहेत, ज्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत, त्या चुकूनही कोणालाही द्यायच्या नाही. जर आपण या वस्तू अक्षय तृतीया दिवशी दुसऱ्यांना देत असू तर आपण आपल्या हाताने आपली लक्ष्मी दुसऱ्यांना देत आहोत. असंच यांची अर्थ होतं की आपल्या घरातून लक्ष्मी काढतं पाय. या हळूहळू त्याच्या दुष्परिणाम आपल्यावर अनेक गोष्टीमध्ये, अनेक कामामध्ये दिसू लागतात. बघा, बरेच जणांकडून अशी चूक होतात, त्यांना काही म्हणजे बरेच जणांना हे माहिती नसतं आणि बघा अशी गोष्टी घडतात आणि मग म्हणून आम्ही देवांच्या खूप सेवा उपाय करतो पण आम्हाला काहीच फरक जाणवत नाही. पण तुम्ही लक्षात घ्या की काही चूक तर आपण करत नाहीत ना, हे आपण लक्ष्मी लक्षात घेतला पाहिजे. जर बाजू या कोणत्याही वस्तू अक्षय तृतीया दिवशी आपल्याला संपूर्ण दिवसभरामध्ये दुसऱ्यांना कोणालाही द्यायच्या नाही. तर बघा, अक्षय तृतीया हे 19 एप्रिलला रविवारी, त्यामुळे या दिवशी दिवसभरात आणि अगदी रात्री वेळात पण या वस्तू चुकूनही कोणालाही देऊ नका. भले तुमचे किती ओळखीचे ती व्यक्ती असलं तरी स्पष्ट तुम्ही त्या दिवशी त्यांना ह्या गोष्टी देण्यासाठी नकार घ्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे महिलांनो, हे लक्षात घ्या, आपले दागिने त्याच्याबरोबर सोन्याच्या, चांदीच्या दागिने असतील किंवा आपल्या वापरलेली साड्या असतील तर कोणालाही तुम्हाला या दिवशी जर तुमची वापरलेली काठापदराच्या साड्या किंवा त्याच दिवशीसाठी तुम्हाला मागत असेल, तुमच्या सोन्याच्या दागिने, चांदी दागिने मागत असेल तर त्यांना नकार घ्यायचा आहे.
कारण दागदागिने आपल्या वापरलेले आपल्या साड्यांमध्ये बघा आपली बरकत असतं. यामुळे जर कोणी तुम्हाला अक्षय तृतीया दिवशी अशा प्रकारे दागदागिने किंवा वापरलेले कपडे जर मागत असतील तर त्यांना तुम्ही नकार द्या. जर तुम्ही अक्षय तृतीया दिवशी स्वतःच्या दागदागिने जर दुसऱ्यांना देत असेल तर आपल्या हातून आपण दुसऱ्यांना आपली लक्ष्मी देत असतं. हे लक्षात घ्या की या दिवशी थेट परिणाम आमच्या पतीच्या प्रगतीवर होतं. कारण आपले जे दागदागिने असतात, आपल्या जे वस्तू असतात, वापरलेली दागदागिने असतात, त्यामध्ये बघा या वस्तू शुक्र ग्रहाच्या संबंधित असतात. आणि जेव्हा आपण आपले दागदागिने वापरले कपडे साडे जर दुसऱ्यांना महिलांना दिलं तर आपल्या पतीच्या प्रगतीमध्ये अडचणी येतात. शुक्र ग्रह जो आहे तर ते कमजोर होतं आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहत नाही. यामुळे अशी चूक महिलांनो करू नका. कितीही जवळच्या मैत्रीण असेल, नातेवाईक असेल तर त्यांची नाही म्हणूनच आहे. दुसरी जी वस्तू आहे ते म्हणजे मीठ. लक्षात ठेवा, या दिवशी मीठ देखील कोणालाही द्यायच्या नाही. मिठामध्ये साक्षात लक्ष्मी सामावलेली असते. त्यामुळे बघा अक्षय तृतीया दिवशी कोणी कितीही मागितलं तरी बरेच वेळास काय होतं, एखादी घरच्या मीठ असतं आणि वाटीवर मीठ घ्या असं ते म्हणतात. पण बघा मदत करणं चांगलं असतं, पण या दिवशी मीठ कोणालाही देऊ नका. यामुळे बघा आपल्याला घरामध्ये कधीही संचन होत नाही, असा तेच धन आपल्या नाश पावन. यामुळे मीठ अक्षय तृतीया दिवशी कोणालाही द्यायच्या नाही. या दिवशी मीठ खरेदी करून घरामध्ये आणू शकता, पण कोणालाही ते मीठ देऊ नका. आता दुसरी जी पांढरी वस्तू आहे ते म्हणजे झाडू. बघा बरेच जणांना ह्या वेळेस असं होतं की आपल्या शेजारी पाजारी असतात, त्यांच्या अचानक झाडू कुठेतरी हरवतं. मग तुमची झाडू द्या असं ते म्हणतील. अगदी 5 मिनिटात तुम्हाला सफाई करून देतं. असं बघा, ती चूक आपल्याला करायची नाही. अक्षय तृतीया दिवशी आपल्याला घरातल्या वापरलेली झाडू असू द्या तर किंवा नाहीच असं त्यांना म्हणा. हे आपल्या झाडू दुसऱ्यांना तुम्हाला द्यायच्या नाही. झाडूमध्ये लक्ष्मी असती. आपण बघा दिवाळीला झाडूची कृष्णीच्या पूजन लक्ष्मी स्वरूपात मानलं जातं. पूजन दिवस करत असतो आणि बसा हा झाडू किंवा कृष्णी जर आपण अक्षय तृतीया दिवशी नेहमी काढत असतो तर त्यामुळे ही चूक देखील आपल्याला करायची नाही. यानंतर वस्तू आहे ते म्हणजे हळद. साक्षात ज्या हळदीमध्ये विष्णूचा वास असतं आणि जिथे विष्णू वास करतात तिथे लक्ष्मी वास हा नेहमी असतं. यामुळे या दिवशी दुसऱ्यांना आसानी हळदी देखील आपल्याला टाळायचे आहे. पुढची जे वस्तू आहे ते म्हणजे दुधाचा संबंध चंद्र आणि शुक्र ग्रहाचा आहे. यामुळे या दिवशी जर तुम्ही एखाद्याला दूध उसने देत असलं तर आपल्याला चंद्र आणि शुक्र ग्रहाचा त्याच परिणाम होतं आणि आपल्या घरातली जे संचय आहे तर त्यामध्ये म्हणजे जे संचय आपल्या वाढत नाही. यामुळे आपल्याला दूध किंवा दुधापासून मिळणारे जे पदार्थ आहे, दही, ताक, हे देखील दुसऱ्यांना देणं टाळायचे आहे. त्याच्याबरोबर आता बघा, हे मी तुम्हाला सांगितलं या वस्तू जे आहेत तर त्या आपल्याला अक्षय तृतीयाचे कोणालाही द्यायच्या नाही. याच्याबरोबर अक्षय तृतीया दिवशी लोखंड किंवा मग लॅमीमुळे वस्तू ते खरेदी करणं आपल्याला टाळायचे आहे. ॲल्युमिनियमच्या वस्तू वगैरे टाळायचे आहे. या दिवशी तांबे आणि पितळा ही धातूच्या तुम्ही खरेदी करू शकता. याच्याबरोबर या दिवशी आपल्याला काळे वस्त्र खरेदी करायचे नाही आणि कोणालाही दान म्हणून काळे कलरच्या वस्तू देखील खाली देणं टाळायचे आहे. अक्षय तृतीया दिवशी मातीच्या वस्तू एखादी गरजू व्यक्तीला किंवा एखादी मंदिरामध्ये दान करणं सगळ्यात शुभ समजलं जातं. यामुळे मातीची भांडी तुम्ही दान करू शकता. याच्याबरोबर अक्षय तृतीया दिवशी आपल्याला कोणाचेही भांडण, वादविवाद या गोष्टी करायचे नाही. आपल्या घरातल्या वातावरण हे नेहमी आपल्याला प्रसन्न ठेवायचे आहे.
तर नक्कीच तुम्हाला या गोष्टी समजल्या असली तर अक्षय तृतीये दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू दुसऱ्यांना द्यायच्या नाही, त्याच्याबरोबर कोणते काम करायचे नाही, या देखील मी थोडक्यात सांगितलेली आहे. नक्की तुम्ही या गोष्टीचे पालन करायचे आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे सर्वपर्यंत हे उपयुक्त माहिती पोहोचेल. तर हे अत्यंत महत्त्वाच्या माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होता. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर भेटूया असेच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.